नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय, अभि, आनंद आणि रमाकांत काका हे शशिकांत मुकादम यांची ऍक्टिंग करत असतात. कारण ते आता जसे काही वागतात, त्यांचे जे काही हावभाव आहेत, अगदी शेरासारखं शशिकांत मुकादम जे काही बोलतात, तर तशीच एकदम परफेक्ट ऍक्टिंग अक्षय, आनंद करत असतो. तेव्हा मात्र इरावती हे सर्व आता शशिकांतला दाखवते आणि शशिकांतला म्हणते की बघितलंस का दादा, अरे तू जरा बदललास, म्हणजे तू अगदी शांत झालास, समजूतदारपणा तू अगदी घेतलास, यांना समजून घेतले, यांच्याशी तू इतका शांतपणे वागतोस. तेव्हा मात्र बघितलंस का तुझा कसा फायदा ते उठवतात, ती तुझी मस्करी करतात, अगदी तुझं माकड करून ठेवलं रे त्यांनी. आता शशिकांतला इतका राग येतो, रागाने तो हे सर्व बघत असतो. तेव्हा आभी लगेच तेवढ्यात म्हणतो की काकांचं जे काही राग आल्यानंतर जे काही त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव येतात, तर अगदी परफेक्ट नक्कल त्यांची तो करतो. चुटकी वाजत शशिकांत मुकादम जे काही बोलत आहे, रागवत आहे, अशी परफेक्ट नक्कल जेव्हा आभी करतो, तेव्हा आता शशिकांत काकांना आणखीनच राग येतो. परंतु इरावती आत्या आता खुशून हसत असते. इरावती आता मुद्दाम शशिकांतचा आणखीनच तिरस्कार, राग वाढवण्यासाठी आता त्याला म्हणत असते की हे बघ, अरे दादा, मी तुझ्यासाठी दुधाचा ग्लास आणला होता, हा ग्लास, दुधाचा ग्लास ती त्याच्या हातामध्ये देते. परंतु आता परिस्थिती समोर जी काही आहे, तर ती बघून तुला दुधाच्या ग्लासची गरज नाही, तर स्वतःच्या हातात जे काही बिअरचा ग्लास असतो, दारूचा, तो ग्लास आता ती शशिकांतला दाखवत असते. एकदम असं मांजर तुझं झालेलं आहे, आणि झालं नाही तर घरातल्या लोकांनी तुला मांजर बनवलं, म्याव करण्याची एकही संधी तुला नाही. तेव्हा आता लगेच शशिकांतला आणखीन इरावती भडकून देते. तर अक्षय आता हसून म्हणत असतो की हो, एकही संधी ते चिडायची सोडत नसतात. आता शशिकांत मुकादमवर सगळे हसत असतात. आता याचा शशिकांतला आणखीन राग येतो आणि तो इरावतीच्या हातामध्ये तो दुधाचा ग्लास देतो आणि तिच्या हातातील दारूचा ग्लास घेतो. शशिकांत आता इरावतीला म्हणतो की अगं हे बघ, वाहक जरीही शांत बसला असला तरी सुद्धा तो शिकार करण्याचा काही विसरलेला नसतो. पण इरावती, आता तू बघतच राहा की शशी कसा या सगळ्याची शिकार करतो. ते तो रागाच्या टेन्शन मध्ये सगळी काही दारू पिऊन घेतो आणि परत त्यांच्याकडे बघत असतो. इरावती अगदी त्या दुधाच्या ग्लासकडे खुश होत बघत आपल्या मनात म्हणते की हो ना शशिकांत, अरे तू काहीतरी करावंस, म्हणूनच मी मुद्दाम काडी लावण्याचा प्रयत्न करते. नंतर आता इकडे कावेरी आणि ह्या जे काही साई आणि रमा तेथे आलेले असतात, घडलेला सर्व काही प्रकार आता ते कावेरीला सांगतात. तेव्हा मंगला मावशी, काका हे सगळेजण खूप चिडलेले असतात. तेव्हा लगेच आता मंगला मावशी म्हणते की ती माही आणि ती इरावती ह्या थराला जाऊ शकतील असं कधीही वाटलं नव्हतं. त्यावर त्या कावेरी म्हणते, तर आपली रमा जर त्या घरात असती तर ते हे सगळे कारस्थान करू शकले नसते. त्यावर हे ऐकून साई म्हणतो की अहो, त्यांना कितीही कारस्थान करून द्या, परंतु प्रत्येक माणसाची ही दुःखी नस्तर असतेच. पंकज काका म्हणतात की हो ना साई, तुम्ही एकदम बरोबर बोलतात, आपल्यालाच असे ब्लॅकमेल करत होते, म्हणजे नक्कीच त्या इरावती आणि त्या माहीचं काहीतरी सिक्रेट तर असेलच. त्यामुळे आपल्याला फक्त एक आणि एकच काम करायचं आहे, जे काही त्यांचं सिक्रेट आहे तर ते शोधून काढायचे. आता साई म्हणतो की चला, आता ते काम लागले माझ्याकडे. पंकज काका म्हणतात की अहो साहेब, तुम्ही एकटे कशाला, मी आहे ना तुमच्या सोबत, आपण दोघे मिळून त्यांचं जे काही सिक्रेट आहे तर ते शोधून काढूयात. काका रमाला म्हणतात की हे बघ, तोपर्यंत तू कसे वागायचे हे बघ, तू त्यांना शरण गेली, तू त्यांचं सर्व काही ऐकते असं त्यांना दाखवायचे आणि तू तुझं बाळ गुण टाकणार आहे असे तू त्यांना दाखवायचे आहे. तर साई म्हणतो की हो, तोपर्यंत इरावती इथे कशाला आली, तिचा उद्देश काय आहे, कोणत्या गोष्टीसाठी, कारणासाठी ती येथे आली, हे आपण शोधून काढायचं. तर पंकज काका म्हणतात की हो, अगदी बरोबर बोललात. तेव्हा आता सगळेजण तयारीला लागतात. त्यानंतर आता इकडे ही सीमा ही रूम मध्ये असते. तेथे शशिकांत येतो आणि शशिकांत म्हणतो की सीमा, अगं तू तर लोकांना पाणी पाजणारी बाई, तर तुम्हाला एक गोष्ट सांग बरं, वाहक मात्र शिकार सोडून, मांस सोडून आता पोळी वगैरे भाजी खायला लागला तर काय कसं होईल सांग बरं. सीमा म्हणते की कसे होईल बरं. तेव्हा लगेच आता शशिकांत म्हणतो की अगं लोक तर त्याला ताटाखालचं मांजर बनवतील. मनुष्य प्राणी हा असतो ना, तो खूप वाईट असतो, कारण जितकं आपण नम्रपणे राहू त्या माणसाला इतकं वरून खेचलं जातं, इतकं खेचलं जातं की तो जमिनीत गाडला जाईल असे त्याला खेचलं जातं. परत सीमा हे ऐकून जरा विचारत पडते आणि ते शशिकांतला विचारते की मला एक गोष्ट नाही कळत की नक्की हे सर्व तुम्ही कुणाबद्दल बोलतात. आता शशिकांत म्हणतो की म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतो. तर सीमा लगेच उठते आणि सीमा म्हणते की म्हणजे काय बोलतात तुम्ही हे सर्व.
अगं तुझ्या हे भयानक चेहऱ्यामागे जे काही दडलेलं एक रहस्य आहे ना, ते मला माहिती आहे की तू नेमकं कोणत्या स्वभावाची आहे आणि माझ्याशी कोणत्या पद्धतीने वागते ते. हे बघ, तू अगोदर तर शशिकांत मुकादम माझ्याशी वाईट वागतो, अगदी खूप वाईट वागतो असे बोलून तू माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आता सीमा म्हणते की काय बोलतात तुम्ही, मी हे सर्व केलं. शशिकांत म्हणतो की अगं जेव्हा मी चांगलं वागायला सुरुवात केली तेव्हा तू तर माझी नाचक्की करायला सुरुवात केली. त्यावर आता हे ऐकून सीमा म्हणते की अहो तुम्ही हे सर्व काय बोलतात. हे बघ सीमा, आज माझी जी काही अवस्था झाली ना, तर कोणी सुद्धा येते आणि मला टपरी बनून जाते हे लक्षात घे, असे शशिकांत जेव्हा म्हणतो. परत सीमा म्हणते की हे बघा, नक्की तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे हे मला नाही कळत. शशिकांत म्हणतो की हो मला सर्व काही कळतंय, मला जे काही तुमचे गेम आहे ना ते सुद्धा कळते. हे बघ, तुझ्या सगळ्या चाली मी ओळखून आहे, त्यामुळे आता तू बघतच राहा. पुढे मात्र शशिकांत मुकादम खरा काय आहे ते सर्व तुला आता कळेल. कारण आता अक्षय आनंद आणि अभियांचं बोलणं ऐकून शशिकांत आणखीन रागवलेला असतो आणि त्यात म्हणजे इरावतीने आणखीनच आता पेटून दिलेले असते. म्हणून तो सगळा राग आता सीमाला काढत असतो. परत सीमा म्हणते की हे बघा, मी असे काही नाही केले आणि यात माझा कोणता हेतू सुद्धा नाही. तुम्ही जे काही समजतात तो तुमचा गैरसमज आहे. आता शशिकांत खूप रागावून दात खाऊन म्हणत असतो की सीमा, अगं तू हे बोलतेस, अगं तू कशी आहे हे सगळं माझ्या लक्षात आहे, म्हणूनच तुम्हाला अगदी डावललंस. माझ्या भोळेपणाचा आणि साधेपणाचा तू शेवटी फायदा घेतला. मात्र घरामध्ये मला कोणती किंमत राहिलेली नाही, सगळ्यांनी मला अगदी धूळ बनवलं. फुंकर मारले तर लगेच उडवतात. तू आता मात्र सगळ्यांच्या समोर येईल तो शशिकांत मुकादमचा खरा चेहरा. शशिकांत अगदी दात खात चुटक्या वाजवत आता सीमाला धमकावत असतो. ते बेल्ट घेतो आणि सीमाला घाबरत म्हणतो की आता तुला कळेल फटके खाल्ल्यानंतर की काय ते. त्यावर तर सीमा घाबरते. सीमा म्हणते की हे बघा, अहो खरंच मी काही केलेले नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. का तुम्ही आता मनामध्ये असा विचार करतात. आता शशिकांत म्हणतो की हे बघ, तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर, आता मात्र माझ्या हाताचा पट्टा चालणार. आता सीमा खूप घाबरते कारण तिला खूप टेन्शन येते की शशिकांत असं का वागत असेल. त्यानंतर मात्र आता इकडे कावेरी आणि मंगला मावशी इतकी छान रमाची सेवा करायला घेतात. रमाच्या डोक्याला तेल वगैरे लावून तिची अगदी छान अशी मालिश करत असतात. केसांना तेल लावत कावेरी म्हणते की रमा खरंच, अगं तू एकटीने सर्व किती सहन केलं ग. परत रमा म्हणते की आई अगं आता नकोय तो विषय, आता सगळं काही चांगलं होणार आहे, त्यामुळे झाले गेले विसरून जायचे. हे बघ, आता आपण ठरवलेलं आहे की इरावती आत्या आणि माहीला धडा शिकवायचा, म्हणून आले ना आता, मग नको तो जुना विषय आणि टेन्शन सुद्धा नकोय आता. परत कावेरी म्हणते की हो ना अगं ते सर्व खरं आहे, परंतु राहून राहून ते सर्व आठवते. आई असून स्वतःच्या मुलीला ओळखू शकले नाही याचे आता खरंच सीमाला खूप वाईट वाटते. ही बनून शेवटी मीच तुला घराच्या बाहेर काढले, पण कावेरीला वाईट वाटते. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ आई, अगं एकदा झाला तो विषय, त्यामुळे प्लीज तू आता तो विषय घेऊ नकोस. तेवढ्यात मंगला मावशी आता हे सर्व ऐकून म्हणते की रमा अगं तुला काय सांगू, हल्ली ना माझ्या पोटामध्ये दुखते आणि इकडून आता असे दुखते, तिकडून आता असे दुखते, आणि जेव्हा मी मोबाईलमध्ये सर्च करून बघितलं तेव्हा मात्र अगं हे सर्व बघून मला इतकं टेन्शन आले ना, कारण हल्ली मोबाईलवर काय काय सांगतात. परत रमा चिडते. रमा म्हणते की अगं मी तुला किती वेळेस सांगितलं मावशी, तू मोबाईलवर असं काही बघत जाऊ नको, ते सर्व खोटं असतं. मात्र आता कावेरी म्हणते की जरा तोंडावर ताबा ठेव, बोलण्यावर सुद्धा आणि खाण्यावर सुद्धा. मंगला मावशी म्हणते की हो हो बोला ना, शेवटी तुम्ही मलाच बोलता, बोला, पण एकदा माझी नात किंवा नातू येऊन द्या आणि मी दोघे एक गँग आणि तुम्ही दोघी जणी एक गँग. आता कावेरी म्हणते की नाही मंगला, अगं जो कोणी नात किंवा नातू येणार आहे ना तो शेवटी माझ्या गँगमध्ये असेल. तर रमा दोघींचं सुद्धा बोलणं ऐकते आणि म्हणते की हो का, मी कुणालाच तुमच्या गँगमध्ये नकोय का. आता तिघींची मस्त चेष्टा आणि मस्करी सुरू असते. काय तुम्ही जर बाळ आल्यानंतर मला विसरणार का, असे रमा विचारते. तेव्हा मंगला मावशी म्हणते की नाही अगं असं कधी होईल का, तो एक आमचं गोड लेकरू आहे, म्हणून मंगला मावशी खूप छान गोड पापा घेते आणि कावेरी सुद्धा आता सर्वजणी खूप छान खुश असतात. तर आता कावेरी रमाला विचारते की अगं रमा तुझं सगळं काही चांगलं होईल का ग, कारण तुझं सगळं काही चांगलं झालेलं मला जिवंतपणेच बघायचं आहे. वर आता रमा म्हणते की आई अगं बघ ना काही कसं बोलतेस तू, अगं कुठे जाणार नाही तू, परत परत असं सारखं नाही बोलायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, बाळाच्या पावलांनी मात्र आपल्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंद येणार आहे. परत मंगला मावशी म्हणते की हे बघ रमा, अगं बाळाचं बारसं झाल्याशिवाय तू कुठेही जायचं नाही.
सर्वजणी खुशून हसतात. तर मंगला मावशी म्हणते की घे घे कावेरी, मस्त तिची मालिश कर, तेल लाव आणखीन. कावेरी म्हणते की हो, आता तिला खरंच खूप छान झोप लागेल. नंतर आता इकडे साई आणि पंकज काका हे बसलेले असतात आणि तेवढ्यात साईच्या मोबाईलवर एक मेसेज वाचतो. तेव्हा साई खुश होतो. साई आता पंकज काकांना म्हणतात की पंकज भाऊ, अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे बघा माझा एक मित्र आहे, तो रिपोर्टर आहे आणि मी त्याला मुकदमांच्या घरी काय खबर बातम्या होतात त्या सगळ्या मला सांगत जा. आणि हे बघा आताच म्हणजे एक बातमी तर मिळाली सुद्धा. मात्र आता पंकज काका विचारतात की काय बातमी आहे साई दादा. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा, अहो 20 वर्षांपूर्वीची ही एक बातमी आहे. इरावती बद्दल ती बातमी असते की मुकदमांची जी मुलगी आहे इरावती, तर तिच्या हलगर्जीपणामुळे मुकदमांच्या जे काही दुकानाला आग लागली होती आणि त्यात म्हणजे त्या ऑफिसमध्ये एकाचा बळी गेला होता आणि तो म्हणजे साहिल. पण आता पार्वती आजीने साहिलला तेथे मारलेले असते आणि त्याचा सगळा काही आरोप इरावतीवर केलेला असतो की इरावतीच्या हलगर्जीपणामुळे तेथे आग लागली आणि त्यात म्हणजे ह्या साहिलचा मृत्यू झालेला असतो. तेव्हा मात्र आता हे यांना माहिती नसते. तर आता पंकज काका ही बातमी वाचून म्हणतात की अरे बापरे, नंतर खूप मोठी शिक्षा झाली असेल असं पंकज काका जेव्हा म्हणतात, तर साई म्हणतो की हो, अहो हे बघा पोलीस कस्टडी सुद्धा. मात्र आता काका म्हणतात की हो, म्हणजे आता कुठे लक्षात आले की मुकदमांनी हिला परदेशात का पाठवले होते. तर साई विचार करून विचारतो की मला एक गोष्ट नाही कळत की ती परत इकडे का आली असेल. दोघे आता विचारत पडतात. त्यानंतर आता इकडे अक्षय झोपलेला असतो. अक्षय झोपल्यानंतर मात्र आता त्याला थोडीशी जाग येते, कारण माही त्याच्या शेजारी झोपलेली नसते. म्हणून तो जेव्हा हात टाकतो तर तेथे माही दिसत नाही. पण तो आता रमाला आवाज देतो. त्यानंतर रमा ही म्हणजे ही माही बाहेर आलेली असते आणि इरावती आणि त्या दोघे एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा माही इरावतीला म्हणत असते की हे बघ इरा, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं मला पार्टीसाठी घेऊन जाशील आणि हे बघ आता इतकं मला बोर होते, परंतु तू अजून सुद्धा काहीच करत नाही, कारण तू हे असं हातवारे करत काय करत बसलीस. इरा, मला कुठेतरी अगदी जायची गरज आहे. मला पबमध्ये जायचं, डान्स करायचा आहे, कारण मी इतकी टेन्शन मध्ये आहे की मला नक्की काहीतरी करावंसे वाटते. आता इरावती म्हणते की हे बघ शांत हो, मी तुला काय सांगितलं होतं की थोडस जरा अगदी शांत राहायला शिक. तू आता ती योग्य वेळ नाही, कारण आता जे काही माहोल आहे तर तो खराब आहे. आता माही खूपच चिडते. माही म्हणते की अगं इरा, हे बघ हा माहोल आहे ना, तोच मला इतका बोरिंग वाटतो ना. काही आता सध्या मी या घरामध्ये वावरते, हे पोटाला बांधून जे काही फिरते ना, खरंच मला इतकं असं त्यामध्ये बोर झालेला आहे की नक्की कधी मी हे पोटाचं काढेल आणि फेकून देईल. म्हणून या सर्वाचा मला इतका त्रास होतोय की मला असं वाटतं की कधी कधी अक्षयला जावे आणि सगळं काही खरं सांगावे की मी प्रेग्नेंट नाही म्हणून. बरं इरावती आत्या म्हणते की हे बघ अगं, तुझं अक्षयवर प्रेम आहे की नाही. आवडता माही म्हणते की हो, प्रेम तर आहे, परंतु सतत मी त्याच्यासाठी हे असं पोटाला बांधून नाही फिरू शकत. हे बघ, जेव्हा मी अक्षयच्या आयुष्यामध्ये आले आणि अक्षय बरोबर असताना माझं सर्व काही छान होईल, अगदी सुखाचं आयुष्य मला या घरामध्ये जवळ घालवता येईल, परंतु तसं तर माझ्या बाबतीत काहीच अजूनपर्यंत झालेले नाही. मला असे वाटले होते की सगळं काही अगदी रोमॅन्टिक होईल, अगदी लवली लवली होईल माझ्यात आणि अक्षयमध्ये. तू नाही, माझ्यात आणि अक्षयमध्ये काहीच घडत नाही. जे काही घडतं ना ते केवळ त्या रमामध्ये आणि अक्षयमध्ये घडते. जे काही घडले ना ते सगळं मी काही कॅरी करते. ती आता तिचे बोलणे ऐकून घेत असते. त्यानंतर आता अक्षय विचार करतो की नक्की इतक्या रात्री ही कुठे गेली असेल, की तिचं काय सुरू आहे. की त्या दिवशी जेव्हा गुल्फी खायला गेलो होतो तेव्हा मात्र आम्ही इतका छान एकमेकांशी बरोबर वेळ घालवला, की छान अशी गुल्फी खाल्ली, आणि आता मात्र ही परत कुठे गेली असेल. कधी ती इतकं चांगलं वागते आणि कधी कधी इतकं वाईट वागते. हे जे काही वागते ना त्यामुळे खरंच मला हिचा संशय येतो आणि डोकं माझं जास्त टेन्शन मध्ये येते, मला राग येतो. म्हणून तो आता नक्की ही कुठे गेली असेल म्हणून तिला म्हणजे माहीला शोधायला येतो. मी हे करते, परंतु जेव्हा रमा ही बाळ आपल्याकडे आणून देईल तेव्हा मात्र मला सगळं काही त्या बाळाचं करावं लागेल, म्हणजे त्याची शिशी सुद्धा मला काढावी लागेल. हे जे काही होतं ते सगळं काही आपल्या विरुद्ध होते. आपल्याला आनंद असं कोणत्याच गोष्टीमध्ये नाही, जे काही निगेटिव्ह आहे तर तेच आपल्याला स्वीकारावे लागते. मात्र आता इरावती विचारते की तुला अक्षय हवा किंवा नाही. तेव्हा आता अक्षय लगेच असं माही म्हणते की हे बघ, आता तुम्हाला नाहीच मिळणार, कारण आमच्यातील सगळं काही संपलेलं आहे आणि अक्षय माझ्याशी छान सुद्धा अगदी रोमॅन्टिकपणाने बोलत सुद्धा नाही. जेव्हा मी सतत त्याच्यासोबत रूम मध्ये असते तर तेव्हा सतत तो बाळाचा विषय काढतो. बाळ बाळ बाळाचं हे असे, बाळाचे ते तसे, आणि असे बोलून तो कायम मला बोर करत असतो. कायम तो मला सांगत असतो की सतत तू हे असं कर, ते औषध खा, ते हे कर,
काहीतरी मला तो दबाव आणून फक्त काही आणि फक्त बाळासाठी सर्व काही करण्यासाठी सांगत असतो. जे रोमांटिकपणा आहे तो प्रत्येक रोमांटिकपणा आमच्यामध्ये नाही आणि प्रेमाचं तर बोलणं अजिबात नाही. सतत तो बाळाबद्दलच बोलत असतो. हे सगळं करून करून मला इतका कंटाळा आलेला आहे, हे सगळं नकोशी झालेलं आहे. कायम तो मला हेच सांगत असतो की तू असे कर, तू तसे कर, तू असं करू नको, तसं बसू नको. त्यामुळे मला हे सर्व नाही करायचे. मला काय करायचं आहे तर छान असा टाइम आता अक्षयबरोबर घालवायचा आहे, एक्सप्लोर करायचा आहे, वेगळ्या काही गोष्टी त्याच्याबरोबर करायच्या आहे. तू हे असं पोटाला बांधून मला नाही करायचं. मला अगदी प्रेम अक्षयवर करायचं आहे, परंतु तो फक्त आणि फक्त माझ्यासोबत असला पाहिजे आणि प्रेमाच्या जे काही गप्पा आहेत तर ते आमच्यात व्हायला हव्यात, असं काहीतरी मला करूसे वाटते. इरावती मागे अगदी डोकावून बघत असते की कोणी आले की काय, आणि तेवढ्यात अक्षय दरवाजा उघडतो आणि बाहेर येत असतो की माही म्हणजे ही रमा कुठे गेली असेल. मात्र आता माही म्हणत असते की मला असं वाटतं की अक्षयला सर्व काही सांगावे की मी त्याची खरी रमा नाही आणि मी प्रेग्नेंट सुद्धा नाही, मी माही आहे. माही कळतंय का मी काय मिस करते, की मला घेऊन बाहेर चल, आपण छान असे गप्पा करू. बरं आता इरा म्हणत असते की अगं जरा हळूच बोल. तेव्हा आता माही म्हणते की अगं इरा काय हळूच बोलू. तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की अगं तुझ्या पोटामध्ये बाळ आहे, बाळ. आता माही इतकी वैतागलेली असते. माही म्हणते की या सगळ्याचा खरंच मला इतका कंटाळा आलेला आहे. तेवढ्यात अक्षय दरवाजा उघडून बाहेर येतो आणि माहीचे हे बोलणे ऐकून तो विचारतो काय कसला कंटाळा आला तुला. आता माही आणि इरावती तर खूप घाबरतात. तर लगेच आता इरावती उठून उभी राहते, अक्षयकडे बघत असते. तेव्हा अक्षय विचारतो की काय ग रमा काय झाले, काय बोलतेस तू, तुला कसला कंटाळा आलेला आहे असं विचारतो. मात्र आता अक्षयला संशय आलेला असतो. अक्षय म्हणतो की ज्या रमाला ओळखतो मी ती रमा असं कधीही बोलणार नाही, कारण ज्या अर्थाला आई नाही तर त्या अर्थाला तिने आईचे प्रेम दिले, त्यामुळे ती मुलगी कधी असं नाही बोलू शकत. परंतु मला वेगळेच काहीतरी वाटते. तेव्हा इरावती शांतपणे अक्षयला म्हणते की शांत हो, आणि ती माही आणि अक्षय या दोघांना सुद्धा आतमध्ये घेते. अक्षयला अगदी शांतपणे बसायला सांगते आणि माहीला सुद्धा. आता इरावती अक्षयचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की हे बघ अक्षय, अरे तू जे काही ऐकले ना तर ते म्हणजे गैरसमज झाला तुझा, चुकीच्या पद्धतीने ऐकले. इला नेमकं बरोबरच म्हणायचं होतं. काय झाले एकत्र असं कन्फ्युजन झाले. बघ ना, अरे आपल्या आईबद्दल कोण कसं ऐकून घेईल बरं. आता इरावती पुन्हा विषय बदलते आणि कॉफी घेणार का तुम्ही असं विचारते. तेव्हा अक्षय म्हणतो की एक मिनिट, माझ्या आईबद्दल नेमकं तुम्ही असं काय म्हणत होत्या. मात्र आता माही म्हणते की काही नाही आणि इरावती आत्या जाऊन द्या, असं काही म्हणू नका. अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की हे बघा मला ऐकायचं आहे की आईबद्दल नेमकं तुम्ही काय बोलत होता, काय आईचा विषय आहे तो. आता इरावती आत्या म्हणते की अरे काही नाही जाऊन दे, मी कॉफी घेऊन येते. तर अक्षय म्हणतो की हे बघा कॉफीची वेळ आता नाही, मला कॉफी नाही घ्यायची. नेमकं हेच ऐकून घ्यायचं आहे की आईचा या सगळ्याची काय संबंध आहे, आईबद्दल नेमकं काय तुम्ही म्हणत होता. इरावती त्याच्याजवळ खाली बसते आणि मुद्दाम आता ती अक्षयला काहीतरी वेगळं सांगते. हे बघ अरे सीमा वहिनी कशी आहे हे तुला माहितीच आहे, कारण तिचा जास्त देवावर विश्वास आहे. थोडीशी ती अंधश्रद्धा बाळगते. म्हणजे हे बघ ती जो काही आहे ना, हे बघ मला असं सांगायचं आहे की सतत काहीतरी रमाला असे सांगत असते की तू येथे बसू नको, इकडे जाऊ नको, हे खाऊ नको, ते करू नको. सीमा जे काही सांगते ना त्यामुळे आता हिची चिडचिड होत असते. साहजिकच आहे, कारण तिचा जो काही अवस्थेत असे होत असते आणि हे बघ साहजिकच आहे. ती हे सर्व कुणासोबत बोलणार बरं. जर तिने तुला सांगितले असते तर तू काय म्हटलं असतं की काय ही आईची कंप्लेंट करते म्हणून. बाकी तर ती कुणाशी या घरात बोलू शकत नव्हती, म्हणून तिला खूप त्राग आला होता आणि त्यातच म्हणजे ती माझ्याशी हे सर्व बोलू शकली, कारण मी तिथे आले होते. त्यामुळे या सर्वाचा खरंच मला खूप त्रास होतोय आणि सगळेजण माझ्याशी असेच वागतात की हे करू नको, ते करू नको, म्हणून खरंच माझी इतकी चिडचिड होती. ते त्याबद्दल मला सांगत होती. नेमकं मात्र हे सर्व बोलत असताना तू त्यावेळी तेथे आला. तिच्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता, परंतु शेवटी तो वेगळं ऐकलं. आता अक्षय म्हणतो की हो माझी आई जरा भोळीसी आहे, देवभोळी तर ती अगदी आहेच, परंतु त्यामुळे जरा ते जास्त होते, त्यामुळे मी जरा ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण सुद्धा सगळ्यांनी मात्र ऍडजस्ट केलं पाहिजे. तेव्हा आता इरावती म्हणते की हो ऍडजस्ट तर करतोय, ऍडजस्ट मात्र माही करते. जेव्हा माही असा शब्द आता इरावतीच्या तोंडातून निघतो तेव्हा आता अक्षयला धक्का बसतो. अक्षय म्हणतो की काय म्हणालीस तू.
आता इरावती आत्या आणि माही तर खूप घाबरतात. परत आता इरावती आत्या स्वतःला सावरून म्हणते की हो ऍडजस्ट करते ना मग ही. असं काय रे अक्षय तू काय ऐकलंस म्हणून अक्षयलाच वेड्यात काढते. अक्षय म्हणतो की काही नाही. अक्षयला आता खूप टेन्शन आलेले असते. त्याला थोडासा संशय तर येतो. इरावती आता माही जवळ येते आणि तिच्या तोंडावरून प्रेमाचा हात फिरवत म्हणते की अरे ती सगळं काही ऍडजस्टमेंट करतच आलेली आहे. हे बघ एखादी गोष्ट करून जर तिला आनंद मिळणार असेल मात्र तिने ती गोष्ट करायला हवी की जर हे बघ एखादी स्त्री प्रेग्नेंट असेल तिच्या पोटामध्ये बाळ असते तेव्हा तर ती स्वतःचा विचार न करता फक्त आणि फक्त बाळाचा विचार करते. त्याच्या भल्याचा विचार करून ती आता बाकीच्या लोकांचं सुद्धा सर्व काही ऐकत असते आणि मग तिच्या मनाचा विचार ती करते. हे बघ तुला तर माहितीच आहे की आपल्या घरातील वातावरण कसे आहे. मग अशा वातावरणात तिला आपल्या बाळाला मोठं करायला नाही आवडत. मग हे बघ तिला या घरातील वातावरण ही बदलायचं आहे. काहीतरी ती वेगळं करण्याचा प्रयत्न करते. मनाला वाटलेल ते जर तिला करायचं असेल तर ते जर तिच्या समोरच्या लोकांनी तिला करून दिले नाही तर तिच्या मनाची चिडचिड होते आणि मनामध्ये त्रागा निर्माण होतो. हे बघ ती जे काही सीमावहिनी तिच्याशी असं वागते तर पटकन ती उलटून कसं सीमावहिनीला बोलणार बरं तू सांग अक्षय. मात्र सीमावहिनीला कुणीतरी समजून सांगायला हवे आणि वेळीत तिला रोखलं पाहिजे. तेव्हा आता अक्षय या सगळ्याचा विचार करून माहीला विचारतो की रमा अगं तू आता जे काही इरावती आत्याला हे सर्व सांगते मग माझ्याशी का हे सर्व तू बोलत नाहीस. आता माही म्हणते की मला असे वाटतं की नाही तुमच्यात आणि आईत मी जे काही सांगून दुरावा निर्माण व्हावा म्हणून जी थोडीशी चिडचिड झाली आणि त्यावेळेस इरावती आत्या हे बाहेर होत्यात म्हणून मी त्यांच्याजवळ हे सर्व बोलत होते. हे बघा माझी काही तक्रार नाही. मी सगळं काही करायला तयार आहे. आता बरोबर ती रमाच्या जे काही भाषेत आहे अगदी शांतपणे हे सर्व बोलून अक्षयला परत फसवण्याचा प्रयत्न करत असते. अक्षयचा संशय दूर करण्याचा ती प्रयत्न करत असते. इरावती त्या दोघांना विचारते की तुम्ही आता कॉफी घेणार का तर अक्षय नाही असं म्हणतो. नंतर आता सकाळ होते तर सीमा ही किचन मध्ये नाश्ता वगैरे सगळ्याची तयारी करत असते आणि तेवढ्यात तिथे इरावती येते आणि सीमाला म्हणते की वहिनी मी तुला एक मदत करू का एक रिक्वेस्ट तुला करू का तर सीमा म्हणते की हो हो करा करा. इरा म्हणते की वहिनी तुला माहितीच आहे की मी रिचवेल आहे म्हणजे देवावर आणि असे जे काही आहे त्यावर विश्वास ठेवते. पण सतत मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये आणि आपल्या घरातील माणसामध्ये निगेटिव्हिटी आहे निगेटिव्ह विचार आहे आणि त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या रमावर होतोय आपल्या बाळावर सुद्धा होतोय. त्यामुळे मला जरा भीती वाटते. बघ त्यावर उपाय आहे की काय करायचं. हे जे काही ऑइल आहे ना हे बघ हे अत्तर आहे ना तू तिला असं कानाच्या मागे लावायचं तिला असा वास द्यायचा. आता बरोबर अक्षयच्या नजरेत हे सर्व येण्यासाठी इरावती तिला हे सर्व सांगत असते. त्यामुळे तिला खरंच खूप बरं वाटेल व्यवस्थित वाटेल तिचं मन अगदी शांत होईल. तेव्हा आता सीमा विचारते की पण इरावती अहो वंश तिला या सगळ्याचा त्रास तर नाही होणार ना. आता इरावती म्हणते की अगं जे काही आता आपल्या अवतीभोवती घडते आणि त्याचेच विचार तिच्या मनामध्ये येत असतात आणि त्याचा परिणाम बाळावर होत असतो. त्याच्या मनावर जे काही परिणाम होतात तर ते निगेटिव्ह होतात. त्याची वाढ सुद्धा निगेटिव्ह होते. तू काय काम करायचं हे बघ. अगं तू तिच्या अंगावर हे सगळं शिंपडायचं आणि तिला हे सर्व खाऊ घालायचं. परत हे सर्व ऐकून सीमा म्हणते की हे सर्व केले तर आपल्या रमामध्ये अशी सकारात्मक ऊर्जा जे पॉझिटिव्ह असं तिला वाटणार का ते सगळं तिच्या बाळापर्यंत पोहोचणार आणि बाळाला कोणाची नजर लागणार नाही असे आता सीमा जेव्हा म्हणते. म्हणजे इरावतीचं बोलणं ऐकून आता सीमा असे करायचे ठरवते कारण अक्षयच्या हे लक्षात येण्यासाठी इरावती आत्याने मुद्दाम ही सीमाला सांगितलेले असते. इरावती बरोबर प्लॅन करून सीमाला आपल्या मिठीमध्ये ओढते आणि खुश होते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये इरावती आता आपल्या रूम मध्ये पार्वतीचा फोटो घेते आणि तो फोटो जाळत म्हणते की पार्वती मुकादम तू माझ्या आयुष्यामधून जे काही माझं प्रेम हे घेतले त्या प्रेमाची तू राग केलीस काही आता तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहे ते अडीच शब्दांचं जे काही जळून राग केलीस. म्हणून आता इरावती एक एक फोटो घेते. रमाकांत काका जान्हवी प्रत्येकाच्या घरातील आता फोटो घेऊन ते फोटो जाळते. त्याकडे अगदी खुशून बघत असते. त्यानंतर मात्र आता इकडे आणि साई हे सगळेजण आता साईलची जी आई आहे तर त्यांच्याकडे हे सगळं शोधण्यासाठी आले होते कारण इरावती आत्या आणि त्यांचं जे काही नातं आहे शोधण्यासाठी. तेव्हा जेव्हा रमा विचारते की इरावती मुकादम परंतु आता जी साहिलची आई असते ती इतकी भडकलेली असते. ती म्हणते की त्या इरावतीचं नाव सुद्धा माझ्यासमोर घेऊ नको कारण त्या इरावतीचं माझ्या मुलावर प्रेम होतं. हे सर्व आता रमा साईला सांगते आणि साई म्हणत असतो की हे बघा पार्वती आजीला त्यांचं हे प्रेम मान्य नव्हते म्हणून साहिलला मारण्यासाठी त्यांनी हे सर्व केले असावे. आता रमा सुद्धा या सगळ्याचा विचार करते आणि मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.